स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो मनापासून स्वागत. आपला ब्लॉग व्हिडिओ जो कोणी पहिल्यांदा पाहत असेल त्या मैत्रिणीचं व मित्राचं देखील आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो. तर मित्रांनो मी सकाळीच आवरून आलो होतो घरी, म्हणजे वळणला आलतो आहे का नाही. रात्री खूप असं पावसाचं वातावरण झालं होतं, विजाच्या कडकड्यात पण चालू होते, पण पाऊस आला नाही बरं का. तेवढं तरी बरं झालं. तर मित्रांनो वळणचं आवरलंय वगैरे, आपल्याला निघायचं आहे आज घरी, कारण की लवकरच जाणार आहे. आता पप्पा इथंच थांबणार आहे मुक्कामाला. पाणी वगैरे भरलं, सगळं फ्रेश आवरून घेतलं, कारण की आपण आवरल्याशिवाय ना त्यांना काय जमत नाही मित्रांनो, आहे का. त्यांचं कंबर वगैरे दुखत असतं, त्याच्यामुळं काय असेल ते आपल्यालाच करावं लागतं. बघा गाडी लावली उन्हामध्ये, सावली म्हणा झाडाची. आपल्याला जायचं आहे मित्रांनो घरी आता, आहे का नाही. घरी आपल्याला जाऊन राहुरीला मम्मीच्या गोळ्या आणायच्यात, कारण की तिच्या गोळ्या संपल्यात. म्हणतो कालच संपल्या, त्याच्यापेक्षा आज घेऊन गेलेलं बरं, आहे की नाही. कधी दुखल सांगता येत नसतं माणसाचं. तर बघा झाडाला काय आज काय पाणी वगैरे नाही टाकलं काही ना पोरांनी, नाही गड्या टाकलंय वाटतं. तुळशीला नाही टाकलं बरं का. चला मित्रांनो आपण निघू. काय पाहतो, पोरं कसे पाहतात. लहान आले मुलं म्हटल्यावर मित्रांनो, आता शाळा भरायचा टाईम पण झाला. तर चला लवकर निघू आपण, राहुरीला जायचं आहे आपल्या घरी. वर्षांत ना जेवायला देखील वाट बघत असतील, आहे का नाही. तर चला जाऊ. तर मित्रांनो आपण आहे ना आता आरडगावच्या पुढं निघालो बरं का. आणि रस्ता एवढा खराब आहे ना इकडं, विचारूच नका. आपण इकडून राहुरी घेऊन जायचं आहे आपल्याला आज घरी बरं का. मम्मीच्या मेडिसिन वगैरे यायचं आहे, त्याच्यामुळे इकडून आज गाडी घातली. तर रोड बघा मित्रांनो, तालुक्याला जोडतो रोड बघा किती खराब आहे का नाही. एकदम मऊ रोड पाहिजे. तर रोड पाणी नुसता गोटे टाकून ठेवले, आत्ता केलाय बरं का. आधी तर नुसते मोठे खड्डे होते. समोरच आपल्याला मंगल माणसे भेटायचं, म्हणजे मंगल कार्यालय आहे बघा. बऱ्याच दिवसातून आलो बरं का मित्रांनो या रोडला. आपण देखील येत नाही, आणि येत नाही. लग्नाची व्यवस्था एकदम भारी, पार्किंग बिर्किंग विचारूच नका. बघा आरडगावची एरिया इथं सगळी बघा ना किती एकदम माळून गेलाय. तरी काढा ना तूच आपण मित्रांनो तरी 15-1 मिनिटामध्ये जाऊ राहुरीला, आहे का नाही. तिथून मग डायरेक्ट कारखाना घरी. बाबा काय दम्मानी चालले, त्यांच्या गाडीला ड्राम आहे कशाच तरी. मित्रांनो मेडिकलमध्ये आलो होतो, गोळ्या वगैरे घेतल्या मम्मीच्या. तुम्हाला एक हे दाखवतो मित्रांनो. हे ट्रॅफिक पाहिलं की इथं, आणि ट्रॅफिकचंही जाऊ द्या मरू द्या मित्रांनो. या गोळ्या वगैरे घेतल्या मम्मीच्या, आणि निघायचंच होतं. 3 पाकिटं घेतली, आहे का नाही. कारण की दर महिन्याला यायला आपल्याला जमत नसतं, तर त्याच्यासाठी गाडी पलीकडे लावली आणि इथं आलो. चला तुम्हाला दाखवतो काय भानगड होती. हे इथं रोडचं काम चालू आहे ना, तर त्याच्यामुळं आहे ना मी गाडी पलीकडे लावली नाही. तर इथून गाडी घेऊन इथं लावायची होती आपल्याला, आहे की नाही. म्हटलं टर्न मारून येऊन इथं थांबावं, पण गाड्याचं इथं प्रॉब्लेम असा झाला, इथं खडी टाकून ठेवली होती. त्याच्यामुळे ना गाडी चालवता येत नव्हती. हे बघा डायरेक्ट गाडी भिंगात्यात, म्हणजे पडायचं पण रिक्स आहे. म्हणजे गाडी डायरेक्ट तिकून खडीमधून आले नाही, तर चढवायचं थोडं अवघड आहे ना. तरी देखील माणसं चढवत होते. मी गाडी पलीकडे लावली, दुकानदार ना लवू देत नव्हता गाडी इकडं आणायची होती. म्हणलं इथून डायरेक्ट सरळ जावं म्हणलं घरी, पण नाही जमलं. म्हणलं मग चला जाऊ मग आता आपण. बघा सगळ्या थुरळा उडून टाकलाय बरं का. बघा त्या पोरीने तर उतरूनच घेतलं डायरेक्ट गाडीवर. चला भाऊ आपलं जाऊ एकदाच आपण. इकडं सगळी ना राहुरीची पेठ आहे बरं का, म्हणजे बाजारपेठ आहे इकडं मोठी. तर तिकडं गाडी लावली होती मी फार, म्हणलं नकोच तिथून गाडी चढवायला, आता आपणच पडायचो म्हणलं, आहे का नाही. काय बघायचं चपलाचं इलेक्ट्रिक दुकान आहे इकडं मस्त पैकी. जिलेबी वगैरे दिसत हो इथं भारी, म्हणजे त्या तिथं गाडी लावली. म्हणलं नकोस, म्हणलं खड्डे तर विचारूच नका भाऊ. कशी मग आमची राहुरी, किती मोठी बिल्डिंग आहे बाई. इथं गाडी लावली होती डायरेक्ट मी. तर चला मित्रांनो जाऊ आपण आता, निघू. आता ना लय वरडतील पा घरचे. मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजत आलेली आहे,
आणि 7 वाजत आलेत मित्रांनो. दुपारी मी राहुरी येऊन वगैरे आराम वगैरे केला, कारण की मला ना सकाळी लवकरच वळणला गेलतो ना, त्याच्यामुळं खूप असा कंटाळा येतो आहे का नाही लवकर उठायचं म्हटलं तरी. कारण की फिरायला तर उठायलाच पाहिजे बरं का, कारण की आपण जर नाही फिरलं ना तर आपलं भविष्यामध्ये दुखणं बाणं चालू होत असतं ना. आपलं कसं झालं आता तब्येत, त्याच्यामुळं ना जेवढं फिरवं ना तेवढंसाठी आपल्यासाठी पण चांगलं राहतं. का बघा अंधार किती झाला आहे, पटांगणात बघा किती अंधार पडला आहे बघा. आता अंधार पडणंच आहे की नाही. फार दिवस माळवला मित्रांनो. कसं माणसं पण कामावरून येऊ राहिलेत आता हळूहळू. ते बघा हे मामा मामी आले आत्ताच कामावरून. आपला चहा वगैरे झाला आहे नाही. आणि इकडे बघा झाडांमध्ये किती अंधार दिसत आहे आता. हे बघा बल्ब लावला आत्ताच. बघा लगेच आल्या आल्या गाईनला आणि तीन लगेच गवत टाकायचं आहे की नाही. हेच कामं असते मित्रांनो सर्वसामान्य माणसाची. तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग आहे ना इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी व शुभरात्र. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.